राज ठाकरेंची भविष्यातली भूमिका अजूनही अस्पष्टच। मुंबईतल्या मेळाव्यामध्ये आगामी निवडणुकांसंदर्भात ठोस भूमिका जाहीर नाही। आगामी निवडणुकांसंदर्भात राज ठाकरेंनी राखला संभ्रम कायम। मनोज जरांगे यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा। मागण्या मान्य न झाल्यास मुंबईला जाणार। आता उपोषण नाही, समोरासमोरची लढाई होणार, जरांगेंचा इशारा। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर 5 ते 6 जणांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी। पोलीस घटनास्थळी दाखल होतात, सर्वांनी काढला पळ। हाणामारीचे कारण अद्यापही अस्पष्ट। पुण्यामध्ये शाळेच्या 100 मीटर अंतरामध्ये असलेल्या पानटपऱ्यांवरती कारवाई। पानटपरीधारकांवरती गुन्हा दाखल। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काल या संदर्भात दिले होते आदेश। धुळ्यातल्या देवपूर परिसरामध्ये अवैध कॅफेवरती पोलिसांचे छापे। पडद्याआड अश्लील चाळे करणाऱ्या तरुणींना पोलिसांनी घेतलं ताब्यात। बुलडाण्यामध्ये होणाऱ्या केस गळतीचा आणि दृष्टीदोषाचा संबंध नाही, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचं आवाहन। बुलडाणा केस गळती प्रकरणामध्ये उद्या ICMRचा अहवाल येणार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती। सातारा जिल्ह्यामध्ये GBSचे 4 संशयित रुग्ण। 15 वर्षांखालील 4 मुलांवरती उपचार। आज 4ही मुलांची प्रकृती व्यवस्थित असल्याची आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।